नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. आज तारीख 14 मे आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामधला आजचा एक सुवर्ण दिन. 14 मेला आपल्या ओळख आहे आणि हा 14 मे साजरा करण्यासाठी आपण निघालो आहे का सिक्रेट लोकेशन वरती. लोकेशन पण मी तुम्हाला आता असं म्हणजे सांगणार नाही, डायरेक्ट दाखवतो आणि जाणारच आहे आपण लवकर. मस्तपैकी आंघोळ करतो, तयार होतो आणि भेटतो तुम्हाला जेव्हा आपण पुढे डायरेक्ट वगैरे केली, कपडे घालून तयार झाले आणि आपण निघालो आपल्या पिकअप पॉइंटवर. आपले सर यायला लागलेत आपल्याला घ्यायला आणि मग तिथून आपण निघू आता आपल्या डेस्टिनेशनकडं. तर चला. तर मित्रांनो, आपण जरा नाश्त्यासाठी थांबलो होतो. नाश्ता वगैरे झालाय, इथं गाडी आपली सर पण आहेत. तर नाश्ता झालाय, आता जाऊ पुढं. चला मित्रांनो, ते लोकेशन आपण सिक्रेट ठेवलं होतं की तुम्हाला तिथं जाऊन सांगणार डायरेक्ट. तर ते लोकेशन तुम्हाला दाखवतो. ते लोकेशन आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान पुरंदर किल्ला. तर पुरंदर किल्ल्यावर आपण आज आलोय आणि तिथून आता आपल्याला जाऊ वरती आपण किल्ल्यावर. तर चला मित्रांनो, वरती आलोय किल्ल्यावर, थोड्या जवळ तरी आलोय. इथं गाड्या वगैरे इथंच लावून घेतात, वरती गाड्या काही सोडत नाहीत. तर इथून आता जाऊ किल्ल्यावर चालत. चला, आपले सर पण आहेत, त्यांनी पण चालू केलाय त्यांचा पण ब्लॉग. तर जाऊ वरती चालत. चला ठीक आहे मित्रांनो, आपल्या मेन गेटमधून एंट्री तर घेतली आपण आणि एंट्री घेऊन आपण आता चाललोय सरळ आता वरती किल्ल्याकडं. गाड्या पण आहेत जायला आज, पण निघालोय चालत. तर चला. मित्रांनो, हा बघा, हा आहे पद्मावती तलाव. हे इथं गेट वगैरे लावलंय, आतमध्ये काही जाता येत नाही. तर मित्रांनो, वरनं खाली आपण आलोयच आता जवळपास आणि इथे जरा एक सीन कॅप्चर करायला थांबलो आपण. इथनं खाली असं मस्तपैकी सीन दिसतंय. तर थांबूया अजून थोडा वेळ आणि मग जाऊ डायरेक्ट खाली दुसऱ्या कोणत्या तरी स्पॉटवर. चला. तर मित्रांनो, आपण किल्ल्यावरून आलोय खाली आता आणि किल्ल्यावरून खाली आल्यावर आपल्या सासवडच्या जवळ आपण आलो या चांगवटेश्वराच्या मंदिरामध्ये. तर मस्तपैकी जरा सीन शूट करू, दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ रिटर्न आपल्या आता घरी. चला. मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही मंदिर पाहू शकताय आणि हे आत्ता इथं नवीन अजून छोटी छोटी मंदिरं तयार केलेत. हे आतमध्ये मंदिर आहे, दर्शन घेऊ आणि नंतर मंदिराचा परिसर एक्सप्लोर करू अजून.
तर मित्रांनो फोटो वगैरे काढून झालेत, जरा फोटो काढायला थांबलो होतो इथं. बॅकग्राऊंड वगैरे तर चांगलं आहे. तर आता फोटो वगैरे काढून झालेत, आपले सर पण आहेत. तर जाऊ आता डायरेक्ट घरी, चला. तर मित्रांनो आपण जरा आता इथं स्टॉप घेतलाय जरा चिल होण्यासाठी. ऊन लय बाहेर, गाडी उभा केली इथं. जास्त ऊन असल्यामुळे जरा थांबलो उसाचा रस प्यायला. उसाचा रस पिऊ, परत लागू आपल्या रस्त्याला. तर फायनली मित्रांनो आपण घरी आलोय. आणि आजचा आपला व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कळवा आपल्याला. तर भेटूया आपल्या आणखी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.